पुढील बातमी भोंदू खरात प्रकरणातलीच आहे। भोंदू अशोक खरात याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीने प्रतिभा चाकणकर यांची 8 तास चौकशी केली। नाशिकच्या समता पतसंस्थेत त्यांचा आणि मुलाच्या नावावर संशयास्पद खाती असून त्यामध्ये 40 लाखांहून अधिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे आणि या खात्यांमध्ये खरातला नॉमिनी दाखवण्यात आला असून प्रतिभा चाकणकर यांनी हे आरोप फेटाळलेले आहेत। दरम्यान या संदर्भात ईडी अधिक कसून चौकशी करणार असून प्रतिभा चाकणकर यांचा मुलगाही ईडीच्या रडारवर आहे। प्रतिभा चाकणकरांबरोबर मुलगा तन्मय चाकणकरलाही ईडीने समन्स जारी केलेला आहे। समता पतसंस्थेत 4 बँक खाती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत। 2 खाती प्रतिभा चाकणकर तर 2 खाती तन्मय चाकणकरच्या नावावर आहेत। 4 खात्यांमध्ये अशोक खरात नॉमिनी दाखवण्यात असल्याचा आरोप आहे। 2024 पर्यंत 40 लाखांहून अधिक पैशांची उलाढाल झालेली आहे। खरात बरोबर एप्रिल 2025 ते मार्च 2026 दरम्यान 230हून अधिक कॉल, 200 पेक्षा जास्त मेसेज आलेले आहेत।